नमस्कार मित्रांनो, अशोक लीलँड आणि -0 पार्टनरशिप झालेली आहे, जे इंडिकेट करते की भविष्यातली यांची वाटचाल खूप चांगली असणार आहे. आता -0 तुम्हाला काय जे माहिती नसेल, ठीक आहे, परंतु -0 हा ऑटोनॉमस स्टार्टअप आहे आणि अशोक लीलँड ही स्टॉक मार्केट मधली कंपनी आहे, जी बनवती पॅसेंजर व्हेकल, जी बनवती कमर्शियल व्हेकल. ओके. आता या दोन्ही कंपन्यांची पार्टनरशिप झालेली आहे. अशोक लीलँड स्टॉक मार्केटवर अवेलेबल आहे, -0 अवेलेबल नाही. हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला अशोक लीलँडची पूर्ण माहिती मिळेल. हा शेअर किती खाली ते बघायला मिळेल. सोबतच घ्यायचं की नाही याची पण मी याच्यातून माहिती देणार आहे या व्हिडिओमधून. तर अशोक लीलँड काय करणार आहे, -0 सोबत जी पार्टनरशिप केलेली आहे, ती पार्टनरशिप केलेली आहे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग सिस्टीम बनवण्यासाठी. ओके. आणि जे -0 कंपनी आहे ती एक स्टार्टअप कंपनी आहे आणि तिच्यासोबत त्याने पार्टनरशिप केलेली आहे. याचा उद्देश काय या पार्टनरशिपचा, की मोठ्या प्रमाणात ऑटोनॉमस चालक विरहित म्हणजे डायरेक्टच ड्रायव्हर नाही असं होणार नाही. परंतु आता आपण बघतो स्कॉर्पिओ मध्ये किंवा बाकीच्या गाड्यामध्ये ADAS सिस्टीम असते, म्हणजे ती लेन चेंज होण्याची सूचना किंवा ऑटोमॅटिक ती लेन चेंज करते स्टेअरिंग वरनं हात काढला तरी. ओके. तर मग काय आहे ही योजना आणि शेअर कुठपर्यंत वाढू शकतो त्याच्या लेवल आपण चेक करणार आहोत. चॅनलचं नाव आहे युबे मराठी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या एका मित्राबरोबर शेअर सुद्धा करा. आता या कंपन्यांचा दोघांचाही फोकस कशावर आहे, की जे पोर्ट्स असतात त्याच्यावरची माल वाहतूक आहे किंवा कारखाने जे त्यांची आंतरिक वाहतूक आहे किंवा कॉर्पोरेट परिसरासाठी किंवा सेज असतो. ओके. सेज स्पेशल इकॉनॉमिक झोन, त्याच्यामध्ये जी वाहतूक करायची आहे किंवा पोर्टवरची जी वाहतूक करायची आहे त्याच्यासाठी स्वायत्त म्हणजे काय, ऑटोनॉमस ट्रॅकिंग. त्यांनी दिलेला रूट आहे तो रूट फॉलो करणार, सोबतच ट्रॅफिक पण फॉलो करणार, लेन पण फॉलो करणार, बाकीच्या गोष्टी. ओके. याच्यासाठी काय, की -0नी एक AI प्लॅटफॉर्म बनवलेला आहे आणि हा AI प्लॅटफॉर्म अशोक लेलँडच्या ट्रक मध्ये असेल. जसं की टेस्ला आहे ना, म्हणजे ड्रायव्हर झोपी गेला तरी ड्रायव्हरला उठवते किंवा ड्रायव्हरने ऑटो पायलट मोडवर टाकल्यावरती तिचीच चालू राहते. तशाच प्रकारे अशोक लेलँडच्या ट्रक आणि पॅसेंजर व्हेकल होणार आहे. ड्रायव्हर झोपणार तर नाही, परंतु याच्यात अशा काही फ्युचर येणार आहे की झोपत असेल तर त्याला एक सिग्नल मिळेल किंवा बाकीच्या गोष्टी ज्या AI ने होऊ शकतात अशा. याच्यामुळे काय होणार आहे, अपघात कमी करून त्यांची कार्यक्षमता वाढणार आहे. सोबतच इंधनाची बचत सुद्धा होणार आहे, माल वाहतूक स्वस्त होईल. आता सध्या हा अशोक लेलँड 12% डिस्काउंटवर आहे. 12% डिस्काउंट म्हणजे काय, की हा याच्या टॉप पासून 12% खाली पडलेला आहे. चला आपण याचे लेवल चेक करू आणि हा शेअर घेणं योग्य आहे की नाही बघू. तत्पूर्वी व्हिडिओ इथपर्यंत समजला असेल तर दिस इज गुड व्हिडिओ, आय लाईक दिस व्हिडिओ किंवा चांगला व्हिडिओ आहे अशी एक कुठली तरी चांगली कमेंट करा. जर नसेल समजला तर ती सुद्धा कमेंट करा. चला वळूया शेअरच्या लेवलकडे. आता आपण या शेअरच्या चार्टवर आलेलो आहे. इथे नाव बघू शकता अशोक लेलँड. इथे डेली टाइम फ्रेम आहे आणि कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे, कुठला वेगळा पॅटर्न घेतलेला नाहीये. ओके. आता एक गोष्ट जर लक्षात घेतली तर हा शेअर जवळपास 191 ची लेवल टच करून सध्या 161 च्या आसपास आहे. मी म्हणत जे होतो ना की 12% डिस्काउंट वर तो चालू आहे, याचा अर्थ काय, तो शेअर इथपासून इथे एवढा खाली आलेला आहे ना. मग इथे जर एवढा खाली आलेला आहे आणि तुम्हाला एक चांगली अशी मूव मिळते या ठिकाणी, हे बघा इथे कसा वरती गेलाय, तर घ्यायला काय हरकत आहे, कारण की कमी दिवसात तुमचा जास्तीत जास्त पैसा या ठिकाणी वसूल होणार आहे. ठीक आहे. सोबतच हा शेअर फंडामेंटली स्ट्रॉंग आहे, उत्तम आहे. आता याचे जर लेवल काढायच्या घेतल्या तर या ठिकाणी सध्या तो 161 च्या आसपास आहे. ही याची सपोर्टिंग झोन आहे. सपोर्टिंग झोन म्हणजे काय, की या ठिकाणावरनं सपोर्ट घेऊन हा शेअर असा वरच्या साईडला जाऊ शकतो. किती, 161. ओके. 161 ते 174 पर्यंत जाऊ शकतो. जर हा शेअर वरती राहिला असा असा आणि खाली पडला तर हा खाली जवळपास 140 च्या आसपास, 142 च्या आसपास येऊ शकतो आणि तिथून जरी खाली पडला तर जवळपास 128 ही याची खालच्या साईडची सपोर्टिंग लेवल आहे. तुमच्याकडे नोट करून घ्या. सगळ्यात प्रथम किती, 160 सध्याची ती लेवल सपोर्टिंग लेवललाच आहे. त्याच्यानंतर 142 आणि त्याच्यानंतर 128, सगळ्यात खालची 128. अशा लेवलनी हा सपोर्ट घेऊन वरती जाऊ शकतो. जर हा मधूनच वरती जात असेल तर हा एक चांगला सिग्नल समजून घ्या आणि शॉर्ट टर्म साठी तुम्ही या ठिकाणी म्हणजे हा पॅरामीटर, हा दिवस ते हा दिवस किंवा हा रेजिस्टन्स तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग
करू शकताय. आणि याचा स्ट्रॉंग रेजिस्टन्स सध्या 190 वर आहे, जो की याचा हाय पण आहे. आणि सोबतच हा शेअर याच्या 200 DMA च्या खाली आहे, त्याच्यामुळे थोड्या दिवस तो लोअर साइडलाच राहणार आहे. मग या लोअर साइड मध्ये आपल्याला फायदा घेता येतोय ना. शेअर जर कमी किमतीत भेटत असला तर काय वाईट आहे, लॉंग टर्म साठी चांगला आहे. त्याच्यामुळे हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओला नक्की घेऊन ठेवा. सोबतच तुमचा पण याच्यावर पहिले अभ्यास असू द्या, डायरेक्टली ब्लाइंडली घ्यायचा नाहीये. ओके. व्हिडिओ आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर एक चांगली कमेंट द्या, सोबतच मित्रासोबत शेअर करा. धन्यवाद.